मशिनरी मध्ये स्वागत आहे आपलं मित्रांनो. आपण माहिती घेणार आहे 350D ची. तर आपले शंकर भोसले आपल्याला पूर्णपणे माहिती देणार आहेत. तर भोसले साहेब, ही तुम्ही मशीन आतापर्यंत किती विकल्यात त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीज मधनं? सरासरी आम्ही ह्या मशीन एक 800 ते 900 मशीन विकल्यात. हा, तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या भागात विकल्या? महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या, कर्नाटक मध्ये कुठे कुठे विकल्या तुम्ही? कर्नाटक, महाराष्ट्र, औरंगाबाद सगळीकडे आपले डिलिव्हरी चालू आहेत. हा, तुम्ही त्याचे अटॅचमेंट काय काय कुठे बनवता तुम्ही, का बाहेरनं घेऊन विकता? आपले अटॅचमेंट सर्व आपले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. हा, तिथं सर्व अटॅचमेंट, आयरन व्हील, जिंजर शाफ्ट, हा, हँडल्स लागणाऱ्या सर्व मशीनला लागणारी किंवा काम आल्याच्या भरीचं काम करत असताना जी जी अटॅचमेंट गरजेची आहे ती आम्ही इथं बनवून डेव्हलपमेंट करतो आणि कस्टमरला देतो. तुम्ही किती इंचात मशीन चालतं हे 9 इंचात भर टाकतं, 9 इंच पाठ होतो हा, आणि 9 इंचातच चाके पण चालतात. 9 इंचात बी चालतं. आणि ही मशीन फक्त आल्यासाठी उपयोग आहे का बाकीच्या स्ट्रॉबेरी, हळद त्यासाठी बी चालतं? आले, हळद, स्ट्रॉबेरी, उसाला पण बाळभर करू शकते हे मशीन. हा, आणि ही आता नवीन मध्ये एक 3 वर्षापूर्वी आणि आताच्या मॉडेल मध्ये काय फरक आहे आता मशीन मध्ये? 3 वर्षापूर्वी आणि आत्ताच्या मध्ये फरक असा आहे की 3 वर्षापूर्वी सर्व हे खाली गेअर होते, तेच आता शेतकऱ्याला वाकून गेअर टाकताना त्रास होतोय. हे आम्ही कंपनीला सुचवलं, कंपनीने हे डेव्हलपमेंट करून वरती आणले आणि म्हणूनच आपण गेअर टाकू शकतो. हा, आणि ह्याला इंजन कोणत्या एचपीचं आहे? हे इंजिन आहे 6 HP. आता मला एक प्रश्न विचारतो, ही आमचे शेतकरी मित्र म्हणतील की ही तुम्ही चायनाचं मशीन आहे, तर ह्याच्या उत्तर तुमचं काय असेल? ह्याचं प्लॅन कुठं आहे, काय आहे? शेतकरी मित्रांनो, हे मशीन किसान क्राफ्ट कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. नेल्लोरला प्लांट आहे. यांचं ऑफिशियल सर्व गोष्टी बँगलोरला आहेत आणि हे मेक इन इंडियाचं आहे. मेक इन इंडियाचं आहे. जर ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन मध्ये तुम्ही जाऊन आलाय का? मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला आम्ही व्हिजिट दिली. सर्व अटॅचमेंट तिथंच होत्यात, सर्व असेंब्लिंग तिथं होतं, सर्व तिथंच मॅन्युफॅक्चरिंग होतं. नेल्लोरला खूप मोठी कंपनी आहे, 21 एकरात कंपनी आहे नेल्लोरला, आणि प्रोडक्शन आम्ही स्वतः बघितलेलं आहे, तिथंच होतं. आता तुम्ही कर्नाटकमध्ये मशीन दिले त्या, आता शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे, तुम्ही कर्नाटकमध्ये मशीन दिली, तिथं तुम्ही सर्व्हिस कशी दिली? तुमचा मेकॅनिक पाठवलाय का कंपनीचं आउटलेट तिथं आहे, कंपनीचं ब्रँचेस आहे तिथनं मेकॅनिकल पाठवल्यात? शेतकरी मित्रांनो, आम्ही सर्व्हिस ज्या बाहेरच्या राज्यात सर्व्हिस असेल त्याला फर्स्ट प्रिपेअर करतो ऑनलाईन, व्हिडिओ कॉलवर सर्व्हिस देतो. शक्य नसेल, लांबचा कस्टमर असेल, जाणं शक्य नसेल, तर त्याला व्हिडिओ कॉलवर सर्व त्याला काही पाहिजे ती कोणतीही अडचण असू द्या, इंजिन स्टार्ट होत नाही, रश्शी आत जात नाही किंवा चालत नाही, भर उडत नाही, भर टाकत नाही, इंजिन लोडवर येते, हे सर्व व्हिडिओ कॉलवर आम्ही शेतकऱ्यांना हेल्प करतो. त्यामुळं कोणत्याही शेतकऱ्याची अशी तक्रार नाही की आम्हाला हे सर्व्हिस देत नाही. जर आता सर्व्हिस जर मोठा प्रॉब्लेम आला, इंजिन चालू होत नाही, तुम्ही जर व्हिडिओ कॉलद्वारे सर्व्हिस देत असाल, जर त्याचं इंजिनचं कामच असेल, तर तुम्ही ती सर्व्हिस कशी देता? ते इंजिन आम्ही इकडे मागवतो किंवा आमचा मेकॅनिक तिकडे पाठवतो. कंपनीचा माणूस जातो का तिथं कंपनीत सांगितल्यानंतर? कंपनीचा माणूस इमर्जन्सी जास्त असल्या, मोठा काही इश्यू असेल तर कंपनीचा पण माणूस जातो. आणि जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मशीन कुठनं घ्यायला म्हणून सांगताल तुम्ही? तुम्हाला मशीन खरेदी करायचं असेल तर फक्त आणि फक्त त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारा इथूनच मशीन घ्या. इथल्या मशीनसारखी सर्व्हिस या कंपनी त्रिमूर्तीसारखी सर्व्हिस ऑल महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही. तुमच्याकडे मेकॅनिकल किती जण आहे? ते मेकॅनिकल आणि मेकॅनिकलची टीम कशी आहे? अनुभव आहे का कशी आहे? आमच्याकडे जे मेकॅनिक आहेत ते 5 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्सचे मेकॅनिक आहेत, आणि कोणताही प्रॉब्लेम असू द्या, आजपर्यंत असं काही झालं नाही की कोणता प्रॉब्लेम निघत नाही किंवा कंपनीकडे पाठवायला लागते. सर्व इन हाऊस दुरुस्ती, स्पेअर पार्ट सर्व काही आपल्या इथंच होतं. चालतंय. त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल, जर अशा नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ बघायचा असेल, तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा नक्की. नमस्कार. भोसले साहेब, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.